तुमच्या घरी कधी असं सरबत बनवलंय का, जे पिल्यानंतर फक्त तहानच भागत नाही, तर अंगातली उष्णतासुद्धा कमी होते? आपण बाहेरून महागडे सिरप आणतो, रंग असतात, फ्लेवर असतात, पण नैसर्गिक चव नसते. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या घरात वर्षानुवर्ष बनवलं जाणारं सोपेचं सरबत. पण आज आपण फक्त सरबत नाही बनवणार, आज आपण बनवणार आहोत एक असा प्रीमिक्स जो एकदा तयार केला की महिनेभर उपयोगी पडतं. आणि त्याच प्रीमिक्सपासून बनवणार आहोत 2 वेगळे प्रकारचे ड्रिंक्स, एक दुधाचं आणि एक पाण्याचं, म्हणजे एकाच तयारीत 2 वेगवेगळे पर्याय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी स्टोरेज आणि परफेक्ट टेस्टसाठी खास टिप्स देणार आहे. नमस्कार, मी आहे राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण सब्जा तयार करूया. मी इथे 2 टेबलस्पून सब्जा बिया घेतल्या आहेत. यालाच तुळशी बिया किंवा बेजल सीड्स असेही म्हणतात. या बिया कधीही कोरड्या वापरू नका. मी यामध्ये अर्धा कप पाणी घालत आहे आणि हे साधारण 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे. काही मिनिटातच तुम्हाला दिसेल की या बिया छान फुलतात आणि पारदर्शक होतात. हेच सब्जा आपल्या शरीराला थंडावा देणार आहे आणि दिसायलाही खूप सुंदर लूक देणार आहे. सब्जा वापरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात अजिबात घालू नका. 2 ते 3 टेबलस्पून पुरेसं असतात, कारण भिजल्यानंतर सब्जा तिप्पट फुलतो आणि मोठा होतो. जास्त घातल्यास सरबत खूप घट्ट होऊ शकतं. आता प्रीमिक्स बनवायला घेऊया. गॅसवर मी इथे एक कढई ठेवली आहे आणि त्याच प्रीमिक्स तयार करण्यासाठी मी इथे गॅसवरती मंद आचेवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 50 ग्रॅम बडीशोप घालत आहे आणि 10 ते 15 हिरवी विलायची घालत आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता. हे दोन्ही पदार्थ आपण फक्त 2 ते 3 मिनिट हलकंसं भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, रंग बदलू देऊ नका. फक्त हलकीशी खरपूस आली की लगेच गॅस बंद करा. आणि मिश्रण कढईतच जास्त वेळ ठेवू नका, कारण उष्णतेमुळे ते आतून अजून भाजत राहतं. लगेच प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड होऊ द्या. लक्षात ठेवा, गडद रंग झाला तर चवीत कडूपणा येऊ शकतो आणि सरबताची गोडी बिघडते. त्यामुळे प्रमाणात हलकं भाजल्यामुळे बडीशोपचा नैसर्गिक सुगंध आणि गोडसर चव टिकून राहते. आता बघा, जवळजवळ इथे मला भाजता भाजता 2 मिनिट पूर्ण झाली आहेत आणि बडीशोप छान हलकीशी खरपूस झाली आहे. खूप असा सुगंध दरवळत आहे, म्हणजे आपलं भाजणं अगदी परफेक्ट झालं आहे. यापेक्षा जास्त वेळ भाजायचं नाही. आता हे लगेच मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे, कारण कढईत उष्णतेमुळे ते अजून जास्त भाजत राहतं. पूर्ण थंड झाल्यावरच आपण पुढची प्रक्रिया करणार आहोत. यात मी सुमारे 150 ग्रॅम खडीसाखर घालते. इथे मी खास धाग्याची मोठ्या खड्याची खडीसाखर वापरत आहे, कारण तिचा गुणधर्म थंड असतो आणि सरबतसाठी ती खूप छान लागते. तुम्हाला गोड कमी किंवा जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही चवीप्रमाणे बदलू शकता. आणि जर खडी साखर घरात उपलब्ध नसेल तर साधी पांढरी साखर वापरली तरी चालेल. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे आणि अगदी हाताला गार वाटत आहे. या स्टेजला आल्यावर आपण मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. जर गरम असताना फिरवलं तर आतली उष्णता वाफ तयार करते आणि त्यामुळे पावडरमध्ये ओलावा येऊ शकतो. त्याचा परिणाम स्ट्रेक्चरवर येतो आणि प्रीमिक्स जास्त दिवस टिकत नाही. म्हणून उत्तम चव, सुकी पावडर आणि चांगलं शेल्फ लाईफ हवं असेल तर मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावरच मिक्सरमध्ये फिरवा. ही महत्त्वाची टीप नेहमी लक्षात घ्या. या मिश्रणाची मी बारीक पावडर तयार करून घेतली आहे. मिक्सर मी इथे सतत चालू न ठेवता थोडं थांबत थांबत फिरवलं आहे, म्हणजे साखर गरम होणार नाही. बघा किती सुंदर असा सुगंध दरवळत आहे. तुम्ही सुद्धा हे प्रीमिक्स तयार केलं तर तुम्हाला सुद्धा सुगंधावरून कळेल की किती छान बनलेलं आहे. हे प्रीमिक्स मी एका स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं हे स्टोअर करून ठेवत असाल तर फ्रीजमध्ये ठेवल्यास हे 6 महिने टिकू शकतं आणि बाहेर ठेवलं तर साधारण 3 महिने आरामात टिकतं. फक्त लक्षात ठेवा, नेहमी कोरडा चमचा वापरा. आणि या तयार प्रीमिक्सपासून एकदम वेळ न वाया घालवता अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण छान असं सरबत बनवूया. त्यासाठी मी इथे एक मोठ्या भांड्यात अर्धा लिटर थंड गाईचं दूध घेतलं आहे. इथे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता. गाई म्हशीचं तुमच्या घरी जे दूध अवेलेबल आहे ते तुम्ही इथे वापरा. यामध्ये 1 वाटी मी तयार केलेलं सोपचं प्रीमिक्स घालते. जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दूध आणि प्रीमिक्स दोन्ही प्रमाण तुम्ही वाढवू शकता. गोड किंवा फ्लेवरफुल जास्त हवं असेल तर प्रीमिक्स थोडं वाढवू शकता.
चमच्याने किंवा व्हिक्सने हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करा. प्रीमिक्स घातल्यानंतर लगेच दुधात मिसळतं, त्यामुळे गुठल्या तयार होत नाही. तरीही हलक्या हाताने ढवळत राहा. तुम्हाला अगदी स्मूथ आणि एकसारखी कन्सिस्टन्सी हवी असेल तर हे मिश्रण चाळणीने गाळू शकता. हा स्टेप आवश्यक नाही, पण केल्यास सरबत अधिक फाईन आणि सर्व्ह करण्यासाठी परफेक्ट तयार होतं. मी हे सरबत व्यवस्थित मिक्स केलं आहे. मला सरबत स्ट्रक्चर अगदी स्मूथ आणि एकसारखं हवं असल्यामुळे तयार मिश्रण मी चाळणीने गाळून घेणार आहे. या स्टेपमुळे जर काही सूक्ष्म कण किंवा गुठल्या राहिल्या असतील तर त्या पूर्णपणे वेगळ्या होतात आणि सरबतची कन्सिस्टन्सी अधिक फाईन व सर्व्हिंगसाठी योग्य बनते. जे उर्वरित राहिलेलं आहे ते तुम्ही असंही खाऊ शकता किंवा इतर भाज्यांमध्ये वापरू शकता. आता यामध्ये 4 ते 5 चमचे आधीच किमान 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजून ठेवलेला सब्जा घाला. लक्षात ठेवा, भिजल्यानंतर सब्जा दाणे आकाराने खूप फुलतात, त्यामुळे प्रमाण संतुलितच ठेवा. आपण सुरुवात करण्यापूर्वीच सब्जा भिजत ठेवला होता, त्यामुळे 15 ते 20 मिनिटांनंतर छान असा सब्जा फुललेला आहे आणि ट्रान्सपरंट झाला आहे. फक्त इथे लक्षात ठेवा, जास्त घातल्यास सरबत खूप घट्ट होऊ शकतं, त्यामुळे प्रमाण संतुलितच ठेवा. सब्जा उपलब्ध नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. नंतर शेवटी सर्व्ह करण्यासाठी बर्फाचे काही तुकडे घाला. हे सरबत अधिक सुंदर दिसण्यासाठी आणि अधिक चविष्ट लागण्यासाठी यामध्ये तुम्ही काही गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता. गुलाबाच्या पाकळ्या अवेलेबल नसेल तर तुम्ही गुलाबाचे सिरपसुद्धा टाकू शकता. तयार आहे आपलं कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल कलर न वापरलेलं पूर्णपणे नैसर्गिक घटकापासून बनलेलं गोडीचं दुधाचं सरबत. शुद्ध, सुरक्षित आणि घरगुती चवीचं. आता ज्यांना दूध चालत नाही किंवा हलकं काहीतरी प्यायचं आहे त्यांच्यासाठी पाण्याचं आपण अगदी सोप्या पद्धतीने सरबत बनवूया. त्यासाठी एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घ्या. त्यात 1 वाटी सोपेचं प्रीमिक्स घाला. छान मिक्स करा. हेही मिश्रण चाळणीने गाळू शकता किंवा असंही ठेवू शकता. हे मिश्रणसुद्धा त्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठल्या राहता कामा नये. छान व्यवस्थित मिक्स केलं की गुठल्या आपोआप मोडून जातात. आता हे मिश्रण मी त्याच पद्धतीने चाळणीने चाळून घेणार आहे. यामुळे टेक्स्चर अगदी फाईन बनतं, म्हणजे प्यायलासुद्धा रिफ्रेशिंग वाटतं. कुठलेही कण दाताखाली येत नाही. छान असं पिलं जातं. त्यामुळे मी हे पूर्ण मिश्रण चाळणीने गाळून घेणार आहे. जे सोपेचे कण आहे ते अजिबात वाया घालायचे नाही. हे भाजीमध्ये किंवा तुम्ही असेही खाऊ शकता, छान लागतं. आता यामध्ये तुम्ही काही मसालेसुद्धा घालू शकता. हे ऑप्शनल आहे. इथे मी अर्धा चमचा चाट मसाला वापरला आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घालत आहे. यामध्ये पुदिन्याची 10 ते 12 पानं घालत आहे. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्यानुसार ॲडजस्ट करा. तिन्ही गोष्टी असतील तर उत्तम आहे. एकच असेल तरीही चालेल, काहीही नसेल तरीही हरकत नाही. सोपेचं नैसर्गिक हलकं आणि रिफ्रेशिंग फ्लेवर असतो, जो साध्या पाण्यातही छान लागतो. हवं असल्यास थोडी पुदिन्याची पानं, भिजवलेला सब्जा आणि बर्फ घाला. उरलेला सब्जा मी सर्व यामध्ये घातला आहे आणि सगळं छान एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे. आता यानंतर काही बर्फाचे तुकडे यामध्ये तुम्ही घालू शकता. व्यवस्थित ढवळत राहा, जेणेकरून सरबत छान थंडगार आणि संतुलित होईल. आणि तयार आहे आपलं एकदम नैसर्गिक, बिना आर्टिफिशियल कलर आणि बिना प्रिझर्वेटिव्ह थंडगार सोपेचं सरबत. बाहेरच्या कोल्ड्रिंकपेक्षा हे कितीतरी पटीने सुरक्षित, हलकं, चवीचं आणि समाधान देणारं आहे. प्रत्येक घोटात मिळतो नैसर्गिक फ्लेवर, सौम्य गोडवा आणि खरा थंडावा. कोणतेही कृत्रिम रंग नाही, जाडपणा नाही. घरगुती आणि स्वच्छ, विश्वास पद्धतीने बनवलेलं सरबत नक्की ट्राय करून बघा. हे सरबत एकदा तयार करून पाहिलं ना तर तुम्हाला कळेल की साध्या साहित्यापासून किती छान असा समाधान देणारं काहीतरी बनू शकतं. चव अशी की पहिल्याच घोटात फ्रेश वाटतं. उन्हाळ्यात असो किंवा पाहुणे आलेत असो, हे सरबत नक्की इम्प्रेस करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. दुधात जास्त क्रीम टाकू शकता किंवा पाण्यात हलकंसं चटपटीत बनवण्यासाठी मसाले टाकू शकता. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा आणि स्वतः अनुभव घ्या. तुम्हाला हे सोपेचं सरबत दुधामध्ये जास्त आवडेल की पाण्यामध्ये? तुमचा फेवरेट प्रकार कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच प्रोफेशनल आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन नक्की दाबा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.